श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या द्वारका परिसरातील गणपतराव आडके इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या महाविद्यालयात मोठा वाद पेटलाय। कॉलेजमधील 4 विद्यार्थिनींनी प्राचार्यावर विनयभंगाचे गंभीर आरोप केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। या घटनेनंतर टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना घेराव घालून विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। टायगर ग्रुपने महिला प्राचार्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी ठाम मागणी करत कॉलेज प्रशासनाला लेखी निवेदन दिलं। मुळात गणपतराव आडके नर्सिंग कॉलेजला जो प्रकार घडलाय तो अतिशय निंदनीय प्रकार असून त्यामुळे फक्त कॉलेजच नव्हे तर आपल्या नाशिकची सुद्धा बदनामी झाली। पोलिसांनी प्राचार्यांना अटक करून त्यांनी त्यांचं काम केले, त्याबद्दल आम्ही पोलीस बांधवांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। परंतु इथल्या मुलींच्या महिलांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यासाठी आज आम्ही इथं स्टाफची भेट घेतली व त्यांच्या अध्यक्ष आहेत मोरे मॅडम, त्यांच्याशी देखील चर्चा केली। त्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य ही महिला नेमण्यात यावी। दुसरी मागणी, जे CCTV फुटेज जे बंद झालेले आहेत ते सर्व CCTV फुटेज चालू करण्यात यावे आणि महत्त्वाचं म्हणजे स्टाफ जो इथं आहे तो सर्व स्टाफ चेंज करण्यात यावा, कारण हा स्टाफ नुसता याच्यामध्ये प्राचार्य दोषी नसून खालचा स्टाफ सुद्धा यामध्ये दोषी आढळलेला असून त्यामुळे आम्ही इथं प्रमुख मागणी आमची हीच आहे का हा स्टाफ सर्व चेंज करण्यात यावा। आणि मोरे मॅडमांनी पण आम्हाला शब्द दिलाय की स्टाफ देखील चेंज करू, पण टप्प्याटप्प्याने चेंज करू। त्या गोष्टीला आम्ही मान्य केलंय, हेच आमच्या मागण्या होत्या। मुलींना आता तुम्ही बघितलंय तिथं मध्ये आम्ही विचारलंय काला, तो पहिले नाही म्हटला, नंतर हो म्हणतो। तुम्ही मुली कॉल रेकॉर्ड पण तुम्ही ऐकले, मुलींना 4-4 वाजता फोन करतात। 4-4 वाजता फोन करायचं कारण काय? मुली इथं 8 वाजेपर्यंत 6 पर्यंत इथं असतात, 12 घंटे तुमच्या इथं असतात। तुम्हाला शिक्षणाबद्दल काय सांगायचे तुम्ही इथं सांगा ना। घरी गेल्यानंतर तुम्ही 12ला फोन करतात, 4ला फोन करतात, हे सगळं चुकीची गोष्ट आहे। ते एक कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यामुळे हा स्टाफ चेंज होणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी गणपतराव आडके इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी गेल्या 2-4 दिवसापूर्वी जे प्रिन्सिपल घोलप आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। त्या संदर्भामध्ये सदर या घोलप नामक व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989च्या माध्यमातून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोस्को देखील त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी त्यांची अतिशय चांगली कामगिरी करून त्याला अटक करून या ठिकाणी त्याला अटक देखील केलेली आहे। परंतु या विद्यार्थिनींची आणखीन देखील काही मागण्या होत्या। त्यांनी आदरणीय टायगर ग्रुपचे जिल्हा प्रमुख प्रशांत काळे यांना संपर्क साधत या ठिकाणी त्यांना मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो प्रिन्सिपलच दोषी नसून या ठिकाणी जो स्टाफ आहे जो रात्री बेरात्री मुलींना फोन करतो आणि सेड्युक्शन करण्याचा प्रयत्न करतो, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, अशा स्टाफला तातडीने या ठिकाणी बरखास्त करण्यात यावं। त्याचबरोबर विद्यार्थिनींच्या इतर समस्यांवरील लक्ष वेधून प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला। नर्सिंग कॉलेजला तात्काळ महिला प्राचार्य द्यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल। संपूर्ण प्रकरण गंभीर असून पोलिसांचा तपास आणि प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।